ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील कबूतरखान्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। मुंबईतील प्रसिद्ध असा दादरमधील हा कबूतरखाना, त्याच्यावरती मुंबई महानगरपालिकेने मागच्या आठवड्यामध्ये कारवाई केली होती। त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या कबूतरखान्यावरती ताडपत्री टाकण्यात आलेली आहे आणि ताडपत्री टाकल्यापासून खरं तर या ठिकाणी कबूतरांना खाद्य जे आहे ते खाद्य नागरिक टाकत नाहीयेत आणि जे टाकतात त्यांच्यावरती मुंबई पोलिसांच्या वतीने आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीने खरं तर कारवाई केली जाते आणि त्यामुळे मुंबईतली या दादरमधील कबूतरखान्यातली कबूतरांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात घटलेली आहे। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये जे आहे ते पर्यायी मार्ग सुचवण्याच्या अनेक या बैठकीमध्ये चर्चा खरं तर झाली आणि त्यानुसार कंट्रोल फीडिंग म्हणजे नियंत्रित वेळेनुसार कबूतरांना खाद्य टाकायची परवानगी देण्यात यावी असं मुख्यमंत्र्यांचं आणि मंगलप्रभात लोढा यांचं म्हणणं होतं। परंतु आता आपण पाहतोय की एकंदरीत आज जे आहे ते या दादरच्या कबूतरखान्याच्या या ठिकाणी जैन धर्मीयांच्या वतीने आणि या इथल्या नागरिकांच्या वतीने जे आहे ते सर्वधर्मीय सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सभा जी आहे ती शांततेत पार पडणार आहे, कारण की ज्या पद्धतीने कबूतरांना खायला घालण्याला परवानगी दिली जात नाही त्यामुळे ही परवानगी देण्यात यावी अशी यासाठी या सभेचं जे आहे ते या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। या सभेला 10 ते 10:30च्या दरम्यान सुरुवात होणार आहे आणि तर दुसरीकडे उद्या उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात सुनावणी देखील पार पडणार आहे। आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसांपासून कबूतरखाने बंद करावेत यासाठी मागणी होत होती, परंतु मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आल्यानंतर जैन धर्मीयांकडून याला खरं तर विरोध झाला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आणि आता आज सर्वधर्मीय सभा जी आहे ती दादरमध्ये पार पडते। त्याच्यामुळे आगामी काळामध्ये पशुप्रेमींकडून किंवा मुंबई महानगरपालिकेकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।